महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी सदानंद दाते यांना नेमण्यात आलं आहे। आतापर्यंत ते राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख होते। ते पद कदाचित या पदापेक्षाही मोठं आहे आणि असेलही, परंतु आपल्या मायभूमीतील आपल्या महाराष्ट्रासाठी त्यांच्यासारख्या पोलीस खात्यातील अकलंक अधिकाऱ्याला या पदावरती नेमणं आणि नेमण्याचे हे कार्य महाराष्ट्राचे गृह खाते सांभाळणारे मुख्यमंत्री यांनी केलेलं आहे। हे अत्यंत महत्त्वाचं आहे। जे एक रिबोरो रोड्रिक्स, अरविंद इमानदार यांच्यासारख्या अनेक महनीय अधिकाऱ्यांचा ठसा उमटवलेल्या जागेवरती दाते साहेबांची नियुक्ती महाराष्ट्रासाठी अत्यावश्यक आहे। यापूर्वीच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची कारकीर्द जशी होती तशी होती, पण आता आलेले दाते साहेबांना त्यांना नोकरी लागल्याबरोबर त्यांच्या पंधरवड्यात बदली झाली। त्यामुळे झालेली बदली त्यांच्या स्वच्छ कारभाराची ग्वाही होती, हे मान्य केलंच पाहिजे। आपल्या पोलीस खात्याची प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी ज्या ज्या उच्च अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले, तसेच प्रयत्न आणि मिळालेल्या उच्च पदाला साजेशी कृती आणि कार्य करण्यासाठी दाते साहेब प्रयत्न करतीलच। या अधिकाऱ्याला सत्तापासून विचलित करणारा, कर्तव्यापासून परावृत्त करणारा आणि कुणाच्या तरी दबावाखाली येऊन वाटेल ते निर्णय घेणारा अधिकारी म्हणून कधीच ओळखलं गेलं नाही। चिपळूण मधील पहिल्या नियुक्तीनंतर अवघ्या 8 ते 10 दिवसात बदली होणं हा त्यांच्या सद्विचारांचा विजय आहे असंच दिसतं। कोळशाच्या खाणीत राहूनही कुठेही काळा डाग लागू न देता ज्यांनी जी पद स्वीकारले त्या पदाचं त्यांनी सोनं केलं। आजकालच्या काळात राजकारणी महानुभावाच्या अपेक्षा पूर्ण करत अनेक निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागतात। मात्र सदानंद दाते यांची खाती अशी आहे की ते कायद्यात बसेल, सद्विवेक बुद्धीला पटेल आणि जे जनहितार्थ असेल तेच दाते यांनी केलेलं आहे। सदानंद दाते हे पोलीस अधिकाऱ्यांच्या नभांगणातील तारा आहेत असे सर्टिफिकेट माननीय पोलीस आयुक्त JF म्हणजेच जुलिओ रेबर यांनीच दिलेलं आहे। रेबोरे यांच्यासारख्या अधिकाऱ्याने एखाद्याला प्रशस्तीपत्र देणं ही गोष्ट फार मोठी आहे। रेबोरे यांच्याकडून अशा प्रकारे उल्लेख होणं म्हणजेच तो माणूस कोळशाच्या खाणीतून निघालेला हिराच होय, हे सर्वांनी समजावून घ्यावेच लागेल। त्यांच्या सेवा काळात जे जे कामं केले गेले ते त्यांनी उत्तम पार पाडले आहेत। कर्तव्य दक्षतेच्या भावनेतून सर्व काम करणाऱ्या या अधिकाऱ्याला आता मुंबईत आपल्या कामाची चुणूक दाखवावी लागेल। स्कॉटलंड यार्ड या इंग्लंडमधील पोलीस यंत्रणेसोबत मुंबई पोलिसांची पूर्वी तुलना होत असे। आता तो वाचक, तो दरारा आणि तीच ख्याती मुंबई पोलिसांना पुनश्च मिळवून देण्याचं कार्य सदानंद दाते करतील यात काही शंका नाही। परंतु राज्यातील पोलीस यंत्रणेचा मुक्ता सचोटीचा आणि प्रामाणिकपणेचा आहे, हे जोपर्यंत जनतेला दिसत नाही तोपर्यंत या खात्यावरचा विश्वास उंचवण्यासाठी जे जे करणं शक्य आहे ते सदानंद दाते करतील याची खात्री वाटते। दाते यांनी न्यायदाते व्हावे हीच आमची अपेक्षा आहे आणि अर्थातच तीच त्यांची परीक्षा देखील। त्यामध्ये ते उत्तीर्ण होतील याची आम्हाला 100% खात्री आहे। महाराष्ट्राच्या जनतेला ज्या अधिकाऱ्याबद्दल आदर आणि विश्वास आहे, असा सर्वकालीन नीतिमत्ता बाळगून कारभार करणारा अधिकारी संचालक पदी लाभल्यामुळे पोलीस खात्यातील बऱ्याचशा सचोटी आणि नेकीनं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पोलीस दलाची मान उंचावण्यासाठी हे कार्य करण्याची ऊर्जा लाभेल, हेच महत्त्वाचं आहे।